नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधलं एक अतिशय महत्त्वाचं कॉलेज ठरतं पुण्यामध्ये. ठीक आहे. आणि या कॉलेजची इन्फॉर्मेशन संपूर्ण आपण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे जो काही आपण CET-CELचा डाटा घेतलेला आहे, कट ऑफचा झाला, सीट मॅट्रिकचा झाला, संपूर्ण आपण ऑफिशियल वेबसाईटवरनं डाटा घेतलेला. ठीक आहे. अतिशय सुंदर कॅम्पस आहे. आफ्टर दॅट 1994चं कॉलेज आहे, जुनं कॉलेज आहे. ठीक आहे. आणि प्रायव्हेट ट्रस्ट आहे, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला ॲफिलिएट. ठीक आहे. बघा इथे जवळजवळ 9-10 प्रकारचे तुम्हाला ब्रांचेस दिसतो. काहींचा इंटेक 120 आहे तर काहींचा 60चा इंटेक दिसतो. बघा, सिव्हिलपासून सुरू होते, रोबोटिक्स, ऑटोमेशन, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, EXTC, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, केमिकल, मेकॅनिकल, ठीक आहे, मेकॅनिकल विथ सँडविच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओके, मशीन लर्निंग, बऱ्याच प्रकारच्या इथे म्हणजे ब्रांचेस तुम्हाला अवेलेबल दिसते विथ इनटेक. ठीक आहे. तर बघा ही फी स्ट्रक्चर झाली आहे. बघा, ओपनसाठी तुम्ही बघू शकता 135च्या 134च्या घरात आहे. ओके. आफ्टर दॅट कॅटेगरी जर बघितलं तर OBC EBC जर बघितलं 77,500 समथिंग. ओके. फिमेलसाठी बघा 20,000 आहे. फिमेलसाठी काय राहतं ना, म्हणजे फिमेलसाठी एक नवीन GR आलेला आहे की जे काही ट्युशन, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, जी काही ट्युशन फी आहे बघा, ट्युशन फी काय झाली ना, फिमेल कॅन्डिडेटसाठी काय झालेलं आहे, माफ झालं. त्याच्यामुळे जर तुम्ही जर बघितली तर फिमेलसाठी 20,000. आफ्टर दॅट VJNT SBC TFWS 20,000, ST SC 2,000 समथिंग, आणि जे काही त्याचं काही आपल्याला तेवढं काम नाही. येत्या लक्षात अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर आहे आणि 25-26ची पूर्ण डिटेल आहे. म्हणजे लेटेस्ट आहे फी स्ट्रक्चर. कट ऑफ बघा तुम्ही, सिव्हिलपासून आपण जर सुरू केलं तर जनरल ओपन 88 पासून सुरुवात झालं, SC 81, ST 61, VJ 77, NT1 जर बघितलं 82, 83 आणि 85च्या घरात, OBC ACBC 85. बघा, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन 94 पासून सुरुवात झाली जनरल ओपनला, SC ला 87, ST ला 4, ओके, VJ ला 88, NT1 NT2 जर बघितलं तर 91 93, OBC ACBC 94 SCBC झालं, OBC झालं. ओके. आफ्टर दॅट NT 1 2 3. आता समजा इथं 3 अवेलेबल नाही आहे, तो सँक्शन इंटेक कमी असल्यामुळे तसं झालेलं आहे. आफ्टर दॅट कम्प्युटरचं बघा थोडाफार जास्तच राहतो नेहमीप्रमाणे, 97 गेलेला, SC 91, ST 66, VJ 93, NT1 NT2 NT3 जर बघितलं तर 95च्या जवळपास तुम्हाला 3 दिसते. OBC ACBC जर बघितलं तर तुम्ही 96 आणि 96 दिसतो. आफ्टर दॅट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा काही प्रकारे अशा कटऑफ आहे. ठीक आहे. तुम्ही पॉज करून पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. EXTCचा बघा तुम्ही 95 पासून सुरुवात झाली ओपनला, SC ला 88, ST ला 36, VG ला 88, NT2 93, OBC ACBC 95 94. ठीक आहे. आफ्टर दॅट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, ओके, VLSचा डिझाईन अँड टेक्नॉलॉजी 93 पासून जनरल ओपनला सुरुवात, SC ला 84, NT2 NT3 जर बघितलं तर 89 88 जवळपास, OBC ACBC 92 92. ठीक आहे. बघा, केमिकलचा अशा प्रकारचा कटऑफ आहे. आफ्टर दॅट मेकॅनिकल. ठीक आहे. आणि ही मेकॅनिकल विथ सँडविच दिलेलं आहे. ठीक आहे. ओके. मेकॅनिकल विथ सँडविचचा थोडा कटऑफ मेकॅनिकल ओरिजिनलपेक्षा थोडा तुम्हाला ड्रॉप दिसतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा बघा, आफ्टर दॅट कम्प्युटर झालं, IT झालं, AI MLचा पण जवळपास त्या रेंजचाच कटऑफ राहतो. 96 पासून तुम्ही जनरल ओपनची सुरुवात बघू शकता. इकडे OBC ACBC 95 95च्या जवळपास क्लोज झालं. ठीक आहे. हा सीट मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. बघा, आता 120चा जो काही इंटेक्ट आहे सिव्हिलसाठी, तो डिस्ट्रीब्युशन बघा, 90 ऑल इंडिया 18 आणि इन्स्टिट्यूट सीट्स 18. प्रायव्हेट सेक्टरचं कॉलेज असल्यामुळे इथे इन्स्टिट्यूट सीट्स पण राहतात. बघा, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनचा जो काही इंटेक्ट आहे तो कमी आहे, त्याच्यामुळे MS सीट 39 आहे, ऑल इंडिया 9 आहे, आणि जे काही इन्स्टिट्यूट त्यांचं जो काही मॅनेजमेंट कोटा आहे तो 12चा आहे. बाकी मग कॅटेगरी वाईज तुम्ही डिस्ट्रीब्युशन बघू शकता. बघा, हा कम्प्युटरचा 120चा डिस्ट्रीब्युशन बघा, जनरलला 19 गेला, लेडीजला 8 गेला, PWD ओपनमधून 2, डिफेन्स ओपनमधून 2. त्याच्या लक्षात अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे. 78 MS सीट्स आहे, 18 ऑल इंडिया सीट्स आहे आणि 24 मॅनेजमेंट सीट्स. बघा, हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. सीट मॅट्रिक्स आहे, ओके, लास्ट इयरचा आहे, लेटेस्ट आहे. आणि EXTCचा पण तुम्ही बघू शकता, 60चा इंटेक असल्यामुळे डिस्ट्रीब्युशन कमी झालेलं आहे. ठीक आहे. ओपन SC ST VJNT NTB NTC NTD OBC आणि SCBC. आफ्टर दॅट लास्ट इयर सीट मॅट्रिक्स फॉर EXTC. ठीक आहे. BSLचे डिझाईन, केमिकलचा आला, तो इंटेक कमी आहे. आफ्टर दॅट मेकॅनिकल विथ सँडविच आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स 120 असल्यामुळे जो काय MS सीट्स आहे 78, ऑल इंडिया 18, इन्स्टिट्यूट 24, ऑर्फनला एक गेलेली आहे. आफ्टर दॅट EWSला तुम्ही बघू शकता 12 आणि TFWSला पण 6. बघा, प्लेसमेंट बघा, अतिशय सुंदर प्लेसमेंट आहे इथलं.
बघा नंबर ऑफ स्टुडंट्स विथ सिंगल ऑफर बघा 24-25चं टिल डेट सांगितलेलं आहे. 23-24मध्ये जर बघितलं तर 439, 22-23मधली 513, 21-22मध्ये 524, म्हणजे 500च्या जवळपास वरच. ठीक आहे. करिअर कट्टा इन इनिशिएटिव्ह बाय गव्हर्नमेंट. ठीक आहे. इथे लक्षात अशा प्रकारचं इथलं प्लेसमेंट आहे. अतिशय सुंदर प्लेसमेंट आहे. बघा हायलाईट्स बघा लास्ट 5 इयरचं. नंबर ऑफ कंपनीज 300पेक्षा जास्त आणि 2571पेक्षा टोटल स्टुडंट प्लेस झालेला आहे. हायेस्ट पॅकेज ऑफ द लास्ट अकॅडमिक इयर 18 लाखांचं, म्हणजे जे काही त्यांचं रिसेंट हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे ते 18 लाखांचं. इन अँड ॲव्हरेज 4.5 लाखांचं. आणि सिलेक्टेड फॉर द इंटर्नशिपसाठी पण सिलेक्ट झालेलं आहे. आणि त्यांचे रिक्रुटर्स आहे कॅप जेमिनी, विप्रो, L&T इन्फोटेक, जॉन्सन कंट्रोल्स, नील सॉफ्ट, ओके, महिंद्रा, कॉग्निझंट, सिमेन्स, TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. अतिशय सुंदर. ओके, म्हणजे तुम्ही इवन हायेस्ट जरी बघितलं तर 18, 20, 25पर्यंत गेलेलं आहे. आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 4.5-5 लाखाचं इथं मिळते. ठीक आहे. आता बघा द ऑब्जेक्टिव्ह टू सेंटर तेच दिलेलं आहे. हे त्याच्या अगोदरच्या वर्षाचं, ते समजा 25चं असेल तर हे 24चं. नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड 164, 401 स्टुडंट प्लेस, 14 लाखांचं हायस्ट पॅकेज गेलेलं आहे त्यावर्षी. 4.5 लाखांचं म्हणजे इन अँड ॲव्हरेज. आणि 680 मुले इंटर्नशिपसाठी समजा सिलेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. अतिशय सुंदर पॅकेज आहे. ठीक आहे. बघा त्यांचा एक पाय चार्टमध्ये सिनेरिओ तुम्ही दिलेला आहे. नंबर आवर प्लेसमेंट्स ॲट नंबर ऑफ कंपनीज व्हिजिटेड. जसं की आपण 19-20 पासून सुरू करू, 257, 20-21 551, म्हणजे बघा आकडा डबलचाच झालेला आहे. येतं लक्षात. ओके. आणि नंबर ऑफ प्लेसमेंट पण तशा प्रकारचे झालं आहे. जसं आता ते 20-21मध्ये कंपन्यांची व्हिजिट जास्त होते, तर बघा नंबर ऑफ स्टुडंट प्लेस पण जास्त झालेला आहे. म्हणजे जेवढं जास्त व्हिजिटिंग राहतं तेवढं जास्त प्लेसमेंट राहतं, तेवढं जास्त अपॉर्च्युनिटी वाढत जातं. हे त्यांचे प्राईम रिक्रुटर्स आहे. ठीक आहे. टेक महिंद्रा, KPIT, जिओ झालं, गोदरेज झालं, आयन, म्हणजे बऱ्याचशा कंपनी आहे, झेन्सर झालं. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इन द नेक्स्ट व्हिडिओ.